नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल व्लॉगच्या डे 7मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जातो आहे एका वेडिंग शूटला. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की साखरपुड्याचा आपण शूट टाकलं होतं, बिहाइंड द सीन टाकले होते. तर त्याच साखरपुड्यातील जो ग्रूम आहे, जो नवरा मुलगा आहे, त्याच्या वेडिंगलाच आपण जातो आहे. तर चला बघूया कशाप्रकारे आजचं हे शूट कंप्लीट होतं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे ना, इकडे डोंगर एरिया आहे. त्या डोंगरामध्ये ना एक तो बारीक पक्षी येतो. हा बघा, हा तुम्हाला आवाज येत असेल. हा बारीक पक्षी आहे तो किरकिर 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 करत होता. मागच्या जवळजवळ 6 लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये आहे ना कंटिन्युअसली आपल्याला हा आवाज ऐकायला येतो. आणि मी अक्षरशः आहे ना आता ह्या आवाजाला कंटाळलो. उन्हाळ्यामध्ये मोस्टली आहे ना हा जो कीटक कुठल्या प्रकारचा आहे का माहीत नाही, पण तो एवढा घाणेरडा ओरडतो आहे ना की तो प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला तर ऐकायला आला असेल. बघा, तो आहे तिकडे कोसात एकदम. ह्या आता ही पोपळीची झाड आहेत आणि त्याच्या पण मागे तो जंगल आहे, पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगरात कुठेतरी मसनात आहे, तरी पण त्याचा आवाज बघा. अक्षरशः पूर्ण व्हिडिओमध्ये येतो आणि व्हिडिओची वाट लावून टाकतो आहे कंटिन्युअसली. हा इकडचाच आवाज आहे आणि आता इंट्रोमध्ये पण तुम्हाला आला असेल ऐकायला. बोल 3, 2, 1 गो. एक मिनिट थांब जरा. हा आहे पूर्ण लग्नाचा मंडप. इथे रिसेप्शन होणार आहे, लग्न लागणार आहे तिकडे. आणि ॲक्च्युली सीन पाहतो आपला, पण लाईट नाही आहे त्याच्यामुळे काहीच होऊ शकत नाही. ना रिसेप्शन ना विधी. पाहतोय आपला हा आजचा सिनेमॅटिकसाठी व्हिडिओग्राफर आहे निखिल भोजने. खास आपण त्याला चिपळूणवरून बोलवलेली आहे. काय सांगशील? लाईट नाही तर म्हणतो काम होणार नाही. खला जबाबदारी त्याची आहे, माझी नाही. आपण बघून घेऊ, टेन्शन नको घेऊ. मग ठीक आहे. काय माहिती, मी 12-10 उठवायला सांगितलेलं नवऱ्याला. सेम मला मुवमेंट पाहिजे. बघ थोडी मान कर तेव्हा मी काउंटिंग देईन ना, बरोबर आईज क्लोज करायचं आणि थोडं टच करायचं. आता सेम केलं. ओके वेट. नाही नाही तसं नाही, असं बरोबर. या साईडला निखिल, आज सिनेमॅटिकचं काम आमच्या निखिलकडे आहे. आणि मुलीकडून पण 2 फोटोग्राफर आहेत. तिकडे काय तर तिकडे एक बसले. हो का? हो का? हे हाय कर जरा. आज तू झूम करून बघा त्याकडे. काय सांगशील? काय वॉट टेल मी अबाउट युअर एक्सपिरियन्स. हाय गरमी. आता जेवायचा टाईम झाला आहे. थोड्या वेळात रिसेप्शन स्टार्ट होईल. रिसेप्शन झालं की परत जे उरलेलं आमचं काम आहे ते आम्ही करू आणि पॅकअप करू. सो निखिलमुळे आज मला जास्त फायदा झाला, कारण मला ज्या पोझिंग लावायला लागतात त्या आता लावायला लागल्या नाही. टेन्शन नाही आता, फक्त हा असा घाम निघतोय. लोकांना म्हणतात की कष्टच आहे, कष्ट आहे. बघा, घामाचा पैसा म्हणतात ना तो असा. हा असं आहे आपल्या लग्नातलं जेवण. नाही हे ग्लासच पण. पडला हो देतात 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 काय टेन्शन घेऊ नका.
माझाच ग्लास पडला नेमका. या बेचारी ॲक्टिव्हचा ग्लास पडलाय. पापा वाढली माझी. चला जेवून घेऊया. व्हिडिओ बनव मस्त आहे की काकांना टॅग कर. दिसते का मला काम आम्ही करतोय आणि काय हे इकडे झोपा काढतायत. यायला समजत नाही की काम नक्की कोण करतोय. कामाला आणलेली माणसं झोपतायत, त्याचे काम करतात ते आम्ही ते अशी आहोत. आता सर्व शूट कंप्लीट झालं आहे. जे लास्ट रिसेप्शन लुकवरचं शूट असतं ना ते आता आम्ही घ्यायला जातो आहे सावलीच्या शोधात. आणि हे आहे आपली टीम. 2 फोटोग्राफर ब्राईड करून आहेत आणि आम्ही 2 ग्रूमकडून आहोत. आणि हे आमचे आजचे ब्राईड अँड ग्रूम. हे ब्राईड करून आहेत, आम्ही ग्रूम करून आहेत. हे बघा, हे ऐकल, हे हा आमचा ग्रूम आहे आणि आमचा ब्राईड आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन दोघांना पण माझ्या पूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीकडून. थांब. 3, 2, 1 गो. सामान निघेल थोडा. चला मित्रांनो, घरी आलो, मस्त सगळं फ्रेश झालो आहे आणि आता जातो आहे थोडं आरवलीमध्ये, छोटंसं काम आहे म्हणून. बट आजचा जो आपला लाईफस्टाईल ब्लॉगचा डे 7चा जो ब्लॉग आहे तो ह्या ठिकाणी आपण आता संपवतो आहे. खूप हेक्टिक डे होता आजचा आणि थोडं ब्राईडचे आणि ग्रूमचे मेन शॉट जे होते ना तेच घ्यायला दिलं नाही. सो का तर विधी वगैरे का मुहूर्ताचा वगैरे टाईम वगैरे काय होतं त्यांच्या म्हणून त्याच्यामुळे कारणामुळे. बट ह्या गावाच्या ठिकाणी ना बऱ्याचशा गोष्टी अशाच होतात. ॲक्च्युली खूप टाईम असतो, असं मोस्टली टाईम आहे ना हा टाईमपासमध्ये जातो आणि त्यामुळे काय होतं की आम्हाला प्रॉपर जे आमचं आउटपुट असं देता येत नाही, त्यामुळे आम्हाला पुढची कामं भेटत नाहीत आणि त्यामुळे मी शक्यतो ना गावची कामं घ्यायला मला आवडतच नाहीत. बट एनिवे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.